तू नागपूरच्या एम्प्रेस मिल बद्दल ऐकलंस? 2015 मध्ये एक युट्यूब वरती व्हिडिओ आला होता ज्याच्यातून स्पष्ट आतनं ओरडायचे आवाज येत होते लोकांचे. त्या अंडरपासचा वरचा जो रोड आहे ना, तिथे 5 वर्षात काहीतरी 8 लोकांनी सुसाईड केलं आणि तो ना खूप घाबरलेला होता. मग या लोकांनी असंच त्याला विचारलं की काय झालं, तू असं एकदम घाबरलेला दिसतोय. तर तो असं बोलला की मी जेव्हा ट्रक चालवत येत होतो तर अचानक कोणीतरी माझ्या ट्रकचं स्टेअरिंग पकडून ओढलं आणि ट्रक माझा आउट ऑफ कंट्रोल गेला, जो की त्या वरच्या रोडवरून खाली पडणार होता. पण त्याने कसं तरी तो कंट्रोल केला. त्याने लिटरली बघितलंय लोकांना तिथून उडी मारताना. त्या विहिरीत एक बाई आहे, तिचे फक्त केस तरंगतात. बुडालेली बाई आहे. हो, आणि हे खूप शॉकिंग इन्सिडेंट्स होते. म्हणजे लाल पाणी, लाल ठसे. त्यामुळे त्याने त्याचा फोटो सुद्धा काढला की ही इतकी ॲबनॉर्मल गोष्ट आहे जी त्याला स्वतःला सुद्धा खूप शॉकिंग वाटली. सो हॅलो, हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मी तुमचा होस्ट जयेश आणि आज माझ्यासोबत माझी एक खूप जुनी मैत्रीण आहे, रिचा. सो हाय रिचा. हाय जयेश, कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. कसं झालंय बाकी? खूप बढिया. आपण खूप टाइम नंतर भेटतो, म्हणजे मला तरी असं वाटतं की 3-4 वर्ष झाले असतील की नाही आपल्याला? 4 वर्ष आय गेस. पुण्यात दोघं राहून पण आपण एवढ्या वर्षानंतर भेटतोय. खूप स्ट्रेंज गोष्ट आहे. हो, काय करू शकतो. मी खूप रिसेंटली तुझ्या पॉडकास्ट थ्रू गेले. आता म्हणजे मी इंस्टाग्राम स्क्रोल करत होती आणि मी तुझ्या पॉडकास्टचे शॉर्ट्स बघितले आणि आय वॉज लाईक, यार हे तर खूपच मस्त करतोय हा, एकदम छान स्टोरीज पोहोचवतोय लोकांपर्यंत. आणि या सगळ्या खऱ्या स्टोरीज आहे, या बिलीव्ह करायला इतका हार्ड आहे. पण सिरियसली मला पण असं वाटलं की यार खूप टाइम झालाय आपण भेटलो नाहीये आणि आपण भेटूया. मला पण असे काही इन्सिडेंट्स आठवले जे खरंच सांगण्यालायक आहेत आणि खरंच म्हणजे 100% ट्रू स्टोरीज आहेत. हा, थँक्यू. आमच्यासाठी स्टोरीज म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे आमचं. सो कुठले म्हणजे तुझे स्टोरीज आता म्हणजे पुण्या साईडच्या स्टोरीज आहेत की आपल्या विदर्भातल्या स्टोरीज आहेत? ऍक्च्युली या विदर्भातल्या स्टोरीज आहेत आणि तू पण विदर्भाचा आहे, त्यामुळे मला विदर्भाच्या स्टोरीजच आठवल्या की हो या खऱ्या गोष्टी आणि आपण भेटून ह्या डिस्कस तर करू शकतो. विदर्भ म्हटल्यानंतर रिलेट करायला खूप सोपं जातं, कारण आपले नेटिव्ह आहेत आणि रिलेटिव्ह पण एवढे तिथे आहेत, त्यांच्या थ्रू पण आपल्याला ते रेफरन्स मिळतात स्टोरीजचे. सो कुठली आहे तुझी पहिली स्टोरी? तू नागपूरच्या एम्प्रेस मिल बद्दल ऐकलंस? थोडं मला आठवतं. जसं आता मी टाटामध्ये जॉब करतो तर ऐकलं होतं मी आमच्या प्रोबेशन मध्ये की जमशेदजी टाटाने एक मिल बनवली होती, एम्प्रेस मिल म्हणून नागपूरमध्ये. आता त्याच मिलला त्यांनी एका हेरिटेज साईट मध्ये कन्वर्ट केलं आहे. ओके. सो तिथे मी आता 2017 मध्ये माझ्या इंटर्नशिपसाठी मी नागपूरला गेली होती. एका इंडस्ट्रीमध्येच काम करायला गेलेली. सो तिथल्या एका कलिगनी मला ही गोष्ट सांगितली. इन 2005 तिथे सिक्युरिटी गार्ड्स जे होते त्यांना आतमध्ये एक बाईच्या ओरडायचा आवाज यायचा. ओके. किंवा त्यांना आतनं मशीन्सच्या चालायचा आवाज यायचा की मशीन्स सुरू आहेत, त्याचा जोरजोरात आवाज यायचा. म्हणजे हा आवाज कधी यायचा? जेव्हा रात्री. ओके, जेव्हा मिल बंद असते. आणि जेव्हा ते आत जाऊन बघायचे तेव्हा कुठल्याच मशीन सुरू नसायच्या. सो तिथल्या माझ्या एका कलिगनी मला सांगितलं की एम्प्रेस मिलमध्ये अशा घटना घडतात. तर मला काही बिलीव्ह नाही झालं, पण तिने मला प्रूफ दाखवला. की 2015 मध्ये एक युट्यूब वरती व्हिडिओ आला होता ज्याच्यातून स्पष्ट आतनं ओरडायचे आवाज येत होते लोकांचे. अच्छा. आणि ते मला बिलीव्हच नाही झालं की असं कसं होऊ शकतं, म्हणजे हाऊ इज इट पॉसिबल, कारण की आता तर बंद आहे ती मिल. पण मग मी त्याच्यावरती रिसर्च केलं, मी गुगलवरती वाचलं, मी त्याच्यात न्यूजपेपरच्या लिंक्स होत्या त्या बघितल्या. तर मला समहाव खूप साऱ्या गोष्टी माहिती पडल्या. जसं की बॅक इन 1990s जेव्हा तिथे सिक्युरिटी गार्ड्स जे होते तिथले, तेव्हा काय व्हायचं की ते लोक मॅनेजर्सला डाऊट यायचा त्यांच्यावरती की हे रात्री बेरात्री मशीनचे आवाज येतात, तर सिक्युरिटी गार्ड्स काही करतायत का, असं वाटत होतं त्यांना. त्यामुळे त्यांनी पोलीसमध्ये जाऊन कंप्लेंट केली मॅनेजर्सने. ओके. की काय आहे,
काय बेसिक गोष्ट काय आहे, की हे कसले म्हणजे हे आवाज येतात मशीन सोबत सिक्युरिटी गार्ड्स काही करतात आहे का. पण पोलिसांनी जेव्हा सिक्युरिटी गार्ड्सला विचारपूस केली तेव्हा सिक्युरिटी गार्ड्स करणं कळालं की आतनं त्यांना सुद्धा मशीन्सचे आवाज यायचे रात्री. पण जेव्हा ते लोक जाऊन आतमध्ये चेक करायचे तर तिथे कोणीच नसायचं आणि मशीन सुद्धा बंद असायच्या. तर हे नेमकं पॉसिबल कसं आहे. हे पण पॅरानॉर्मल आहे. हो, एकदम अबनॉर्मल गोष्ट आहे. त्यांच्यासाठी सुद्धा ही अशीच धक्कादायक होती की हे कसं पॉसिबल आहे. आणि मग त्याच्यानंतर 2005 मध्ये तिथे असा एक इन्सिडेंट झाला की सिक्युरिटी गार्डला सिक्युरिटी कॅम्प मध्ये एक बाई बॉयलर रूम मध्ये चालताना दिसली. हे कसं शक्य आहे, कारण की त्या टाइम पिरियड मध्ये बाया तिथे कामच नव्हत्या करत. आणि ती न्यूजपेपर कटिंग्स म्हणजे जे नेटवर अवेलेबल होते ते साधारण कोणत्या इयरचे असतील असं? ते असतील 2008. ओके, म्हणजे आपण तर स्कूलमध्ये असणार. आपण स्कूलमध्ये होतो. स्ट्रेंज आहे नाही. एम्प्रेस मिल बद्दल मी फक्त तेवढंच म्हणजे मला तेवढंच माहिती होतं की ती एक मिल आहे जिला आता हेरिटेज साईट मध्ये कन्वर्ट केलं आहे. ASI ने तिथे सर्वे वगैरे पण केला असेल मला असं वाटतं. हो, केलाच आहे. आणि तिथे त्यांनी म्हटलं आहे की 6 वाजता नंतर तुम्ही त्या मिलच्या आजूबाजूला नका भटकू, कारण की ते सेफ नाही आहे. ते टिपिकल ASIचा तो अजेंडा आहे की जिथे पण ते सर्वे करतात तिथे ते बोलतातच की सूर्यास्तानंतर तुम्ही तिथे नाही फिरायला पाहिजे. मग अजून कोणता रेफरन्स तुला सापडला त्या मिल बद्दल? सो नागपूरमध्ये एक पॅरानॉर्मल सोसायटी सुद्धा आहे. नागपूर पॅरानॉर्मल सोसायटी माहिती मला. सो त्यांनी 2012 मध्ये एक सर्वे केला आणि तिथे त्यांना कळालं की एक असा स्पॉट त्यांना सापडला जिथे की -10 डिग्रीज असं टेम्परेचर होतं. स्ट्रेंज, कारण नागपूरमध्ये -10 डिग्री सेल्सिअस. तूच सांग, तिथलं तर मिनिमम टेम्परेचर सुद्धा 28 डिग्री नॉर्मल टेम्परेचर आणि कमीत कमी गेलं तरी 12. त्यामुळे -10 हे असं एक अबनॉर्मलच गोष्ट होती. तुला आठवतं का फिअर फाईल्स यायचं बघ टीव्हीवरती, फेमस शो होता आपला. सो त्या टाइमला त्यांनी पण एक ऍड टाकली होती की असा एक एपिसोड ते लोक कव्हर करणार आहेत ज्याच्यात ते या मिल बद्दल सांगतील. ओके, म्हणजे प्रोमो आलेला तसा. हो, असा प्रोमो आला, पण ते कधी झालंच नाही. ओके, कारण की त्यांना परमिशनच नाही दिली. बरोबर आहे, ती हेरिटेज साईट असल्यामुळे त्यांना परमिशन नाही दिली. त्यामुळे तो कधी रिलीजच नाही झाला एपिसोड. पण ती मिल म्हणजे आता जर आपण गेलो तर त्या मिलचा आपल्याला एक्सपिरियन्स येऊ शकतो का? तू जाऊ शकतोस, पण तुला तिथे अलाउ नाही करणार. ते तर आहेच, कारण की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज दरवेळेस सेफ नसतात. ते तर आहेच. हे मी माझ्या पॉडकास्ट मध्ये पण नेहमी लोकांना सांगत असतो की आम्ही ज्या तुम्हाला साईट सांगतोय त्या साईटवर प्लीज तुम्ही नका जाऊ, कारण तिथे काय घडेल म्हणजे आता 100 लोक जर गेलेत, 99 लोकांसोबत नाही होऊ शकत काही, पण जर एकासोबत घडलं तर तो कोणाला सांगणार ना, त्याची स्टोरी कोण नरेट करेल. आता तूच बघ ना, 19th सेंचुरी म्हणजे ब्रिटिश राज. ब्रिटिशर लोक आपल्या कामगारांकडनं किती काम करून घ्यायचे हे आपल्याला माहिती आहे. टफ सिच्युएशन खूप जास्त, इतकं कठीण परिश्रम करून त्या लोकांवरती जी बितली असेल तीच त्यांच्या मृत्यूनंतर आता ते बाहेर येत आहे, लोकांना हॉन्ट करत आहे. हो, हॉन्ट करतात. तिथे जे ऍक्सिडेंट झाले वर्करचे आणि तिथे ज्या लोकांच्या मृत्यू झाल्या ते लोक दाबूनच टाकतात, कधी या बातम्या बाहेरच नाही आल्यात. ते तर त्यांचा फिक्स आहे की मिल मधल्या गोष्टी मिल मध्येच असतात, त्या कधी बाहेर येत नाहीत. ते मग अशा रूटने बाहेर येतात लोकांना हॉन्ट करत. म्हणून आज या ज्या रिअल गोष्टी आहेत या आपण फक्त स्टोरीज बनवून राहिल्यात. लोक लवकर विश्वास नाही करत या गोष्टींवर की असं काही खरंच घडलं असेल, कारण की हे कधी बाहेरच नाही होऊ दिलं. सो ही स्टोरी इतकी फेमस नाही आहे फॉर शुअर, ही 100% सत्य आहे. आणि जे पण काही मी तुला सांगते ते सगळं माझ्या रिसर्च थ्रू मला कळलं. आणि विदर्भ हे अशी जागा आहे की तिथल्या गोष्टी खूप लोकांना माहिती नाही आहे जगात. आणि ही रेअर गोष्ट आहे आणि रेअर जागा आहे ज्याच्याबद्दल सुद्धा खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे मला ही सांगावीशी वाटली. जसं आता आपण बघतो ना, जसं कोकणातल्या स्टोरी जास्त फेमस होतात. हो, कोकणातल्या स्टोरी फेमस होतात. तसंच मग जर म्हटलं राजस्थान मधले तिथले किल्ले आणि तिथल्या वाड्यांमधल्या स्टोरीज फेमस होतात. तसं आपल्या विदर्भामधल्या स्टोरीज एवढ्या जास्त बाहेर आलेल्या नाहीत अजून.
त्यांना बरोबर. बहुतेक परमिशन पण मिळत नाहीत आणि ते मग अशाच बस दंतकथा बनून एखाद्या बुकमध्ये किंवा गुगलवरती पडून राहतात. बघ ना, आता पुण्याचा शनिवार वाडाच झाला. पुण्याचा शनिवार वाडा हा सगळ्यांनाच माहिती आहे की एक हॉन्टेड प्लेस आहे. पण हे एम्प्रेस मिल म्हणून कोणी सर्च सुद्धा नाही करणार. हो, ते तर आहेच. तर मग आपण बिईंग अ विदर्भियन पीपल, मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी लोकांना सांगायला हव्या. कारण की ही एक खूप रेअर गोष्ट आहे, पण ही खरी गोष्ट आहे. पण मी तर आपल्या व्ह्युअर्सला असं सांगेल की आम्ही ज्या ज्या लोकेशन सांगतो तिथे प्लीज तुम्ही जाऊ नका. तुमचा धाडसा तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा, कारण कुठे काय घडेल आणि कुठे कशी एनर्जी असेल आपल्याला माहिती नाहीये. तुमच्या पाठीमागे तुमची फॅमिली आहे, तुमचे फ्रेंड्स आहे, त्यांचा तरी विचार करायचा आणि नाही जायचं. कारण मागे तुला माहिती असेल आपण लोणावळ्याचा एक व्हिडिओ केला होता आणि तेव्हा भरपूर लोकांचे DM आले की आम्हाला सांग तो वाडा कुठे आहे, ते घर कुठे आहे, तो रोड कोणता आहे, मला दे ऍड्रेस दे, मी जाऊन बघतो. पण प्लीज असं काही करू नका, कारण तुमच्यासोबत कोणा दुसऱ्यासोबत नसेल घडलं पण तुमच्यासोबत घडू शकतं. आणि कोणाचा म्हणजे आपण बोलतो ना की वेळ सांगून येत नाही, बरोबर आहे, तसं तुमच्यासोबत पण होऊ शकतं. म्हणून प्लीज या जागा फक्त स्टोरीज थ्रू तुम्ही एक्सप्लोअर करा, तुम्ही स्वतःहून तिथे फिजिकली जाऊन एक्सप्लोअर करू नका. लोकांना क्युरिओसिटी एवढी असते या गोष्टींची की लोक पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा बघतात तेव्हा त्यांना इतकं अट्रॅक्शन होत नाही जेवढं ते काहीतरी असं निगेटिव्ह किंवा इव्हिल वाईब वाला बघतात तेव्हा अट्रॅक्शन होतं. पण त्या क्युरिओसिटीमुळे तुम्ही स्वतःला हार्म करून घेऊ शकता, ह्याचं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. हो, अरे तुला आता माहिती असेल की जसं मी अकोल्यामध्ये शिफ्ट झालोय दुसऱ्या एरियामध्ये, मी आता थोडं अकोल्याच्या आउटस्कर्ट्स मध्ये शिफ्ट झालोय. तर माझ्या घराजवळून आपला मेन बायपास जातो. हो, माहितीये. तर आणि तुझी शाळा पण तिकडेच होती. हो, कुंभारीला. तर तिथली एक स्टोरी आहे. म्हणजे जेव्हा मी आता घरी गेलेलो एक दिवाळीच्या पिरियडमध्ये, तर तोपर्यंत माझे पॉडकास्ट चांगले हिट झाले होते आणि आमच्या एरियातल्या लोकांनी पण बघितले होते. तेव्हा मला तिथले एक काका आहेत जे तिथे मागच्या एक 15-20 वर्षापासून राहतात. म्हणजे आता तर तिथे भरपूर घरं झालेत, पण अगोदर तिथे एवढे घरं नव्हते. आणि तुला पण माहिती आहे की तुमची स्कूल पण आउटस्कर्ट्स मध्ये यायची. हो, खूपच. म्हणजे त्या टाइमला एकदमच छोटी छोटी घरं दूर दूर होते, दूर खूप स्पेस होती. म्हणजे आता खूप वाढलाय तो एरिया. तर तिथे माहितीये का तुला माहिती असेल बघ, मलकापूरचा जो रोड जातो तिथे एक फ्लायओव्हर सारखा आहे, छोटा फ्लायओव्हर. त्याच्या खाली म्हणजे अंडरपास आहे, तो फ्लायओव्हर नाही म्हणता ना, अंडरपास. तर तिथली मला त्या ज्या काका आहेत त्यांनी स्टोरी सांगितली की त्या अंडरपासचा वरचा जो रोड आहे ना, तिथे 5 वर्षात काहीतरी 8 लोकांनी सुसाईड केलं. म्हणजे तो एक हॉट सुसाईड स्पॉट झाला. आता तुला माहितीये की सुसाईड स्पॉट आपल्या अकोल्यामध्ये जो आहे तो नदीवरचा आहे, मोरणा रिव्हरवरचा. पण हा एक हॉट सुसाईड स्पॉट होईल हे कोणाला वाटलंच नव्हतं. हे तर मलाही नव्हतं वाटलं. हा, म्हणजे ते डिस्टन्स पण एवढं नाही की तिथून कोणी पडल्यानंतर मरेल. हो, बरोबर आहे. जास्तीत जास्त हातपाय तुटतील, पण तिथून पडल्यानंतर एक माणूस मरतोय हे खूप स्ट्रेंज आहे. आणि जेव्हा मला त्या काकांनी सांगितलं स्टोरी, तर ते बोलले की माझ्या घराच्या जवळ एक ढाबा आहे, म्हणजे आता तो पाडला आहे कारण रोड वायडनिंग मध्ये, तर तेव्हा तो होता. तर हे लोक तिथे बसलेले आणि एक ट्रक चालवणारा जो ड्रायव्हर होता तो आला तिथे आणि तो ना खूप घाबरलेला होता. मग या लोकांनी असंच त्याला विचारलं की काय झालं, तो असं एकदम घाबरलेला दिसतोय. तर तो असं बोलला की मी जेव्हा ट्रक चालवत येत होतो तर अचानक कोणीतरी माझ्या ट्रकचं स्टेअरिंग पकडून ओढलं आणि ट्रक माझा आउट ऑफ कंट्रोल गेला, जो की त्या वरच्या रोडवरून खाली पडणार होता. पण त्याने कसं तरी तो कंट्रोल केला आणि चढ असल्यामुळे त्याच्या ट्रकची काही जास्त स्पीड पण नव्हती. आणि मग नंतर तिथे लोकांनी त्या स्टोरीज तिथे आता क्रिएट केल्या असतील किंवा जे लोक मेले आहेत त्यांच्या घरच्यांनी सांगितले असेल की तिथे एक बाई आहे जी लोकांना असं प्रवृत्त करते की तुम्ही तिथून तिच्यासोबत उडी मारा. आणि तिथे अक्षरशः असं झालं होतं की जेव्हा तो रोड बनला होता नवीन, तर तिथल्या एका हाऊस होल्ड म्हणजे एक घरातल्या एका गृहिणीने तिथून जीव दिला होता. ती काहीतरी त्रस्त झाली होती तिच्या फॅमिलीला आणि तिने तिथे जाऊन जीव दिला होता. आणि तीच आता सगळ्यांना तिथे लोकांना, म्हणजे जे 8 लोकांनी तिथे सुसाईड केलाय त्या 8 लोकांच्या मागे तर तीच आहे असंच बोलतात. आणि ट्रकवाल्यांचे पण असे खूप जास्त लोकांच्या स्टोरी झाल्या होत्या. म्हणजे तो जो ढाबा होता तिथे तर लिटरली ही स्टोरी चालायची की आम्हाला जो पाठीमागचा जो रोड आहे तिथे असं आमच्यासोबत घडलं की आम्हाला एक बाई रोड क्रॉस करताना दिसतीये किंवा आमच्या ट्रकचं ऑटोमॅटिकली स्टेअरिंग वळतंय,
ट्रक कंट्रोलच्या बाहेर जातोय, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स पण तिथे वाढले होते. आणि त्याच्यामुळे मग तो रोड असं झाला होता की तिथून 2 व्हीलर्सवाले पण जायला घाबरायचे, कारण ट्रकचे ऍक्सिडेंट कधी पण होऊ शकतात. तर ही एक खूप स्ट्रेंज गोष्ट तिथली मला आता जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा मला समजली. खरंच ही खूप अनबिलिव्हेबल स्टोरी आहे. मला असं वाटतं की त्या बाईचा पण मे बी त्या रस्त्यावरतीच अपघात झाला असेल. अपघात पण होऊ शकतो किंवा मग तिने खरंच सुसाईड पण केलं असेल. तिने सुसाईड केलं असेल. बरोबर आहे. कारण की जर ती लोकांना असं कन्व्हिन्स करू शकते की तुम्ही माझ्यासोबत जीव द्या, त्या हिशोबाने मला असं वाटतं की तिच्यासोबत पण तिथेच काहीतरी वाईट झालं असावं. आणि तो रोड असा पण नव्हता की म्हणजे आता कोणाला पण जायचं असेल, जर पैदल चालत जायचं असेल तर तो वरच्या रोडने का जाईल ना, तो खालून जाईल. कारण खालचा रोड सेफ पण आहे आणि कोण म्हणजे वर कशाला चढणार कोणी. तर वरच्या रोडने असं कोणी पैदल जात आहे आणि त्याला कोणीतरी गाडीवाल्याने उडवलं आणि तो खाली पडला, हे तर पॉसिबलच नाही त्या रोडला. आणि तेव्हा तरी नव्हतंच. म्हणजे आता पण मी बघतो त्या रोडला पैदल लोक नाही दिसत आणि 2 व्हीलरवाले आता तरी वाढले आहेत, पण त्या पिरियडला तर 2 व्हीलर पण होते. तो म्हणजे एक बायपास होता की फक्त तिच्यावरून ट्रक्सच जातील. पण तिथे हा असा एक हॉट सुसाईड स्पॉट म्हणजे आता तरी नाही येतो. ते 8-10 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तरी त्यानंतर असे काही किस्से घडले नाहीत. पण ज्या कॉन्फिडन्सने तो म्हातारा मला सांगत होता, त्यांनी लिटरली बघितलंय लोकांना तिथून उडी मारताना. तर हा एक त्याचा ट्रू एक्सपिरियन्स होता. आणि मला पण होतं माहिती की माझ्या घराच्या अर्ध्या किलोमीटरवरती एक असा हॉट स्पॉट आहे म्हणून. खरंच हे खूप भीतीदायक आहे. तुला अजून कुठली स्टोरी माहिती आहे आपल्या विदर्भातली जी अशी खूप जास्त फेमस नसेल पण खूप जास्त क्रीपी आहे? जेव्हा मी या स्टोरी बद्दल रिसर्च करत होती ना, नागपूरच्या एम्प्रेस मिल बद्दल, तेव्हाच मला एक यवतमाळची स्टोरी भेटली. ओके. यवतमाळमध्ये एका गावात खूप जुनी विहीर आहे आणि त्या विहिरीला शापित विहीर म्हणतात. ओके. तर शापित हे कशामुळे? कारण की तिथे खूप लोकांनी खूप सारे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज तिथे ऑब्झर्व केल्यात. अच्छा. जसं की 2008 मध्ये लहान मुलं विहिरीजवळ खेळत होते. अच्छा. आणि त्यांना असं वाटलं की त्या विहिरीत एक बाई आहे, तिचे फक्त केस तरंगतात. म्हणजे बुडालेली बाई आहे. हो, बुडाली आहे बाई आणि तिचे फक्त केस तरंगतात. अच्छा. ओके. आणि ते पाणी लाल होतं. तर त्यांना खूप भीती वाटली ते बघून. तर ते धावत पळत गावकऱ्यांकडे गेले हीच गोष्ट सांगायला की आम्हाला विहिरीत एक बाई डुबताना दिसली, तुम्ही चला आणि बघा. सो ते गावकरी गेले पळत पळत वाचवायला. पण गेले तर बघतात काय, तिथे बाईच नव्हती. तर त्यांना ते खूप शॉकिंग वाटलं. पण ते पाणी लाल होतं. तर त्यांनी बकेट टाकून बघितली. बकेटमध्ये ते पाणी काढलं तर ते खरंच लाल होतं. पण मग बॉडी गेली तर कुठे गेली? हे त्यांच्यासाठी एक अबनॉर्मल ऍक्टिव्हिटीच होती. त्याच्यानंतर 2012 साली एक शिक्षक विहिरीच्या जवळून जात होते आणि त्या शिक्षकांना तिथे लाल रंगाच्या पायाचे ठसे दिसले, जे विहिरीकडून जंगलाकडे जात होते. आणि त्यांनी त्यांचा फोटो सुद्धा काढला. अच्छा. आणि हे खूप शॉकिंग इन्सिडेंट्स होते. म्हणजे लाल पाणी, लाल ठसे. हो, लाल पाण्याचे ठसे आणि विहिरीत कोणीच नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा फोटो सुद्धा काढला की ही इतकी अबनॉर्मल गोष्ट आहे जी त्याला स्वतःला सुद्धा खूप शॉकिंग वाटली. आणि तुला माहितीये, तिथल्या लोकांना संध्याकाळच्या टाइमला आजही जर ते विहिरीच्या बाजूने जातात तर त्यांना आवाज ऐकायला येतात त्या विहिरीतनं. मला वाचवा, मला वाचवा, अशी कोणतरी बाई ओरडते, असे त्यांना आवाज येतात. पण विहिरीत कोणीच नाही. आणि त्यांना जर रात्रीच्या टाइमला आजही तिथून कोणी भटकत असेल तर त्यांना असं वाटतं की कोणतरी त्यांना विहिरीकडे ओढतंय. आणि ही खरंच खूप स्केरी गोष्ट आहे. आणि मग या विहिरीच्या पाठीमागे असं काही हिस्ट्री आहे का? म्हणजे का ते विहीर, म्हणजे का ती विहीर अशी शापित का आहे, अशी काही हिस्ट्री तुला समजली का? हो, अशी एक म्हणजे लोक म्हणतात की एक ब्रिटिशर ऑफिसर होता जो तिथे राहायचा आणि तो एका इंडियन बाईच्या प्रेमात पडला. त्यांचं अफेअर होतं आणि मग ती प्रेग्नेंट झाली. तर त्याला वाटलं आता तर ही बातमी सगळीकडे पसरेल आणि लोकांना माहिती पडेल आणि त्याच्यासाठी ती गोष्ट चांगली नाही राहणार. म्हणून त्यांनी त्या बाईला विहिरीत ढकलून दिलं आणि ती त्या विहिरीत मेली.
की म्हणून ती विहीर आता शापित विहीर आहे. म्हणून आता त्या विहिरीला शापित विहीर म्हणतात. याचे काही पुरावे वगैरे तुला सापडले की असतील? हो, पुरावे आहेत ना त्याच्या मागे. फिअर फाईल्स मध्ये एक एपिसोड आला होता 2012 मध्ये. ओके. आणि त्यांनी ही पूर्ण स्टोरी कव्हर केली आहे त्यात. अच्छा. आणि लोकमत मध्ये बातमी सुद्धा आली आहे या विहिरीबद्दल. लोकमत न्यूजपेपरवाले सगळंच कव्हर करतात. लोकमतवाले सगळं कव्हर करतात. आणि हा पण एक पुरावा आहे की 1998 पासून 2022 पर्यंत 17 लोकांनी येऊन पुरावे दिले आहेत की त्यांना असे इन्सिडेंट्स फेस करावं लागले. म्हणजे 2022 म्हणजे एवढं रिसेंट पर्यंत? एवढं रिसेंट. बापरे. आणि यवतमाळ मधली गोष्ट आहे ना ही? हो. ज्या कोणत्या व्ह्यूअर्सला माहिती असेल की ही कोणत्या गावाची गोष्ट आहे तर तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला सांगू शकता की हे कुठलं गाव आहे आणि ती विहीर खरं तिथे आहे की नाहीये. आणि मला स्वतःला हॉरर स्टोरीज वाचायला किंवा मला ज्या एक्सपिरियन्सेस झालेत ते शेअर करायला खूप जास्त आवडतं. आणि मग हा एक जरिया मला भेटत होता लोकांपर्यंत पण पोहोचवायला आणि तुझ्याशी डिस्कस करायला. तर म्हणून मी हा चान्स घेतला आणि तुला भेटायला आली. मला खूप छान वाटलं. या स्टोरीज होत्या ज्या मला विदर्भाच्या आहेत म्हणून शेअर कराव्या वाटल्या, कारण मी तिथली आहे आणि खूप लोकांना विदर्भाबद्दल जास्त काही माहिती नाही. ते तर आहेच. त्यामुळे मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि म्हणून मी आज इथे आली. थँक्यू रिचा, तू इथे आली आणि आम्हाला एवढा म्हणजे असा एक कंटेंट दिलाय जो 100% रिअल आहे, ज्याचे पुरावे सुद्धा आहेत. नाहीतर असं होतं मोस्टली लोक व्हिडिओज बघतात, त्यांना स्टोरीज आवडतात सुद्धा, पण त्यांचं असं असतं की याच्या मागे काही तुमच्याकडे आहे का, पुरावा आहे का तुमच्याकडे, की तुम्ही जे बोलताय ते 100% खरं आहे नाहीये. आता तू जसं मेन्शन केलं की न्यूजपेपरमध्ये सुद्धा या स्टोरीज मेन्शन झाल्या आहेत आणि बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आल्या आहेत, पॅरानॉर्मल इन्स्टिट्यूट्स, आणि फिअर फाईल्स जो एक खूप नोन शो आहे ते लोक पण येऊन गेलेत. तर या स्टोरीज खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होत्या. आता मला पण जास्त विदर्भाबद्दल मला पण आता खूप क्युरियोसिटी आली आहे की आपल्याकडे पण भरपूर स्टोरीज आहेत. या काही अशा गोष्टी आहेत की जोपर्यंत त्या लोकांसोबत प्रेझेंटली घडत नाहीत त्यांच्या स्वतःसोबत, तोपर्यंत लोक बिलीव्हच करत नाही. ते तर आहे. पण पुरावे असताना आपण एक बिलीव्ह करायचा ट्राय करतो की या गोष्टी खऱ्या असू शकतात. तेच. सो थँक्यू मित्रांनो. तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ बघत आला असणार तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही तुमचे व्ह्यूज, तुम्हाला काही स्टोरीज तुमच्याकडे असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगू शकता. तुम्हाला जर आमच्या पॉडकास्टवरती ॲज अ गेस्ट यायचं असेल तर याचा एक गेस्ट पार्टिसिपेशन फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आणि मी कमेंट्समध्ये पण एक पिन कमेंटमध्ये ती लिंक टाकेल. सो तुम्ही तो फॉर्म भरून आमच्या सोबत कनेक्ट करू शकता. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. आमचं इंस्टाग्राम हँडल आहे शैतान स्टोरीज पॉडकास्ट. आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओज बद्दल तुम्हाला तिथे अपडेट्स मिळतील. सो थँक्यू.